जी मराठी यावी असा तुमचा प्रयत्न आहे, त्यातून काय साध्य होईल? जो तुमचा ऍक्च्युली खरं तर लार्जर हेतू आहे तो साध्य होतोय? नाही नाही, आम्हाला आता ह्या जेव्हा सरनाईक साहेबांनी मला बोलवलं इकडे, त्यावेळी त्यांचा जो हेतू आहे की हे जे दडपण आलेलं आहे सगळ्या रिक्षा चालकांवर, आणि त्यांना असं वाटतं की हे फार कठीण गोष्ट आता आमच्याकडून करून घेत आहे आणि आमचं आता ऑब्जेक्शनेबलच सगळं काम झालंय. तर ते तसं न असता आमची चर्चा अशी झाली आहे की आम्ही आता बसून 10 कुठल्या वाक्य करायची, त्यांना त्यांच्याकडून बदलून घ्यायची किंवा त्यांचे अभ्यास करायचा जी आवश्यक असतात रिक्षा चालताना. अगदी म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय विचारतो, कुठे जाणार आहोत, किती पैसे होते, हे ही जागा माहिती आहे का, इतकंच असे आम्ही ते काढणार आहोत आता 10 कुठले वाक्य आहेत. तर एवढाच माफक हेतू आहे आमचा. यांच्यावरून जाऊन आम्हाला मराठीचा प्रचार प्रसार असं काय आमच्या डोक्यात नाही. फक्त मराठी नावाची गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे महाराष्ट्रात असताना, शिवरायांची भाषा आहे, लता मंगेशकरची भाषा आहे, सचिन तेंडुलकरची भाषा आहे, ती भाषा तुम्हाला शिकायला काय वाईट आहे असं एक आमचं सतत म्हणणं असतं. की जो इकडे येतो त्याला जसं ह्या गोष्टीबद्दल शिवाजी महाराजांबद्दल अभिमान असतो, तसं त्याला मराठीबद्दल सुद्धा प्रेम वाटायला पाहिजे. तर त्याने असं मराठी ही भयंकर भाषा आहे आणि तिचा भयंकर त्रास होईल असं नाही ना. अगदी सोपी भाषा आहे. 10 मिनिटात आपण शिकू शकतो अशा गोष्टी आहे. आमचं तर म्हणणं असं आहे की हा जो कोर्स आहे तो अगदी 2 आठवड्याचाच कोर्स असेल, की त्याला फक्त आम्ही एक ॲप तयार करतो आहोत. त्या ॲपमधून हिंदी वाक्य आणि मराठी वाक्य असं त्या ॲपचं स्वरूप आहे. त्यातून इतक्या पटकन समजणार आहे की एक रिक्षावाला दुसऱ्या रिक्षावाल्याला शिकवू शकेल नंतर की जिसको ये बोलते मराठी, इतकं ते साधं आहे. काही त्याच्यामुळे काही काही रिक्षा चालक आलेले होते, म्हणजे सदावर्तेंच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की रिक्षात एकही माणूस मराठीत बोलत नाही. बरं, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जी मराठी माणसं आहेत ती सुद्धा मराठीत बोलत नाही. मग आता या प्रसंगावरून म्हणजे आता एकीकडे आपण जे हिंदी भाषी आहे त्यांना सांगतोय की तुम्ही मराठी बोला, मराठी भाषिकांना तुम्ही काय सल्ला नाही द्याल? आता कसं आहे की काही ठिकाणी जिथे खूप इंग्रजीचं किंवा हिंदीचं प्रमाण झालं तर ते हिंदी बोलतात आपण मानतो. पण ठाण्यासारख्या ठिकाणी तो माणूस जर का भिवंडीवरून येत असेल, तो माणूस कुठल्या तरी गावातून येत असेल, तो हिंदी नाही बोलत, तो मराठीच बोलतो. सगळा जो समाज इकडचा आहे म्हणजे आता नवी मुंबई घ्या, पालघर घ्या, ठाणं घ्या, इथे सगळे असे हिंदी बोलणारी नाहीत, मराठी बोलणारी जास्त आहे. हिंदी बोलणारा जो बेल्ट आहे तो वेगळा आहे, ती सगळी शहरी लोक आहेत. पण तुम्ही जरा क्रॉस केलं, थोडंसं आउटस्कटला गेलं की तुम्हाला कळतं की मराठी लोक आहेत आणि ते मराठी बोलतात. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की जे लोक मराठीतून बोलतात ना, त्यांच्यासाठी आपण सगळं हे करतो आहोत. आणि हिंदी सगळे बोलतात म्हणून सगळ्यांनी हिंदीच आता बोलायला पाहिजे, त्याच्याऐवजी असं एक अप्रोच करायला काय हरकत आहे की मराठी पण बोला की थोडंसं मराठी बोला, कामापुरतं मराठी बोला, तेवढे तर यायला हरकत नाही ना. की आपण महाराष्ट्रात राहतो तर असं तर व्हायला पाहिजे. आपण काय त्यांनी ज्ञानोबानी काय लिहिलं आणि तुकोबानी काय लिहिलं हे तर विचारत नाही. आपण साधंच त्यांना सांगतो की 4 वाक्य बोलता आली पाहिजे आणि बोलतात. मी अनेक ठिकाणी बघितलं की त्यांना जेव्हा कळतं की ह्या माणसाला मराठी आपलं हिंदी येतच नाही अजिबात, म्हणजे माझी सुद्धा आई आली तिला हिंदी नसेल तर तो बोलतो, हिंदी बोलणारा माणूस मराठी ट्राय करतो सांगायला. मेंदळे मॅडम काय म्हणतात? मी मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बोलते आणि आम्ही गेली 40-45 वर्ष मराठी लोकांना मराठी शिकवत आहे. कितीतरी पारशी, गुजराती असे अनेक लोक आमच्याकडनं मराठी शिकून गेले. आम्हाला काही मराठी साहित्यिक तयार करायचं नाही आहे किंवा मराठीचे अभ्यासक तयार करायचे नाही. पण महाराष्ट्रात तुम्ही राहता, महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे. आपण बंगालमध्ये गेलो तर आपण मराठीत तिथे बोललो तर त्या लोकांना कळणार आहे का? आपण चेन्नईला गेलो तर तिथे आपण मराठीत बोललो तर त्यांना कळणार आहे का? तर आपण प्रयत्न करतो ना त्यांच्या भाषेतले शब्द त्यांना सांगायची किंवा निदान हिंदी इंग्लिशमध्ये बोलण्याची. मग महाराष्ट्रात जे मराठी प्रवासी त्यांच्या वाहनांमध्ये बसतात त्यांना सहजतेने आपल्याला कुठे जायचं आहे हे सांगता यावं. त्यात अनेक ज्येष्ठ व्यक्ती असतात, काही जणांना अजिबात इतर दुसऱ्या भाषा येत नाही. अशा लोकांना जर त्या वाहनात बसायचं असेल आणि नीटपणाने त्यांना कुठे जायचं आहे ते त्यांना सांगायचं असेल तर त्या चालकाला ते समजलं पाहिजे. इतकी साधी याच्या मागची भावना आहे. त्यांना काही मोठं मराठी शिकवून काही करायचं नाही आहे. त्यांना रोजच्या संवादाच्या याच्यात एक वागता येईल किंवा बोलता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल एवढंच आम्हाला बघायचं आहे. आता नर्सिंगच्या लोकांना, इथे जे लोक नर्सिंगचं घेतात त्या लोकांना
मराठी शिकायलाच लागतं. कारण हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आले तर त्या पेशंट्सची त्यांना सांगायला तर पाहिजे, त्या पेशंटला सांगता आलं पाहिजे की त्याला काय होत आहे. तसंच रिक्षावाले टॅक्सीवाले यांना आम्हाला काही ज्यांचा धंदा बंद करायचा नाही आहे किंवा कुठेही त्यांना कमीपणा द्यायचा नाही आहे. उलट त्यांचा धंदा वाढावा आणि त्यांना त्यांच्या ग्राहकांशी नीटपणाने संधान साधता यावं, संवाद साधता यावा, ह्यासाठी हा सगळा प्रयास चाललेला आहे. महाराष्ट्रात राहिल्यानंतर एक मुंबई सोडली तर बाकी ठिकाणी तर मराठीच वापरलं जातं. मुंबईतच थोडं असं आहे की इतर भाषिक लोक मुंबईत आहेत आणि ह्यामुळे थोडं आपलं सुद्धा असं होतं की आपण टॅक्सीत किंवा रिक्षात बसलो तर पटकन आपण त्याला हिंदीत बोलतो. हे एकतर आपणही शिकलं पाहिजे की आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मराठीतच त्यांना सूचना द्यायला पाहिजे. हे आपण लोकांनी पण शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या लोकांनी पण आपल्याला विचारलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी काही सोप्या गोष्टी यांनी सांगितलं तसंच आम्ही करणार आहोत की अगदी साधी साधी वाक्य, कुठे जायचं आहे, किती पैसे झाले, हे त्यांनी सांगता त्यांना यावं एवढंच फक्त आम्हाला हवं. त्या दृष्टीनेच आम्ही अभ्यासक्रम म्हणण्यापेक्षा फक्त ही काही वाक्यच आम्ही तयार करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की ही आम्ही ॲपवरनं सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत की जसं त्यांना काही कुठल्याही क्लासला जायला नको, कुठे फिया देऊन शिकायला नको, काहीच नको. सततच लहान मुलंसुद्धा सतत रील्स आणि हे बघतच असतात की नाही. रिक्षा टॅक्सीवाले सुद्धा बघत असतात, ऐकत असतात. त्यात त्यांना कोणतीच मराठी भाषेतली काही वाक्य शिकवली गेली तर ते सहज बोलू शकतील आणि त्याचा त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा नक्कीच फायदा होईल.